काकू, कलिककडे म्हणजे नेमकं कोणाकडे जातोय आपण? का ग? सासवडशी जसा तुझा संबंध आहे तसा पुण्याशी सुद्धा आहे का? तनू, अगं काय? नाही नाही, माझा माझा काही संबंध नाही आहे पुण्याशी. नाही. मग झालं तर. आणि तसंही अगं फार काही काम नाही. जायचंय, सह्या घ्यायचं आणि लगेच परत यायचंय. अगं बाई, तनू, मी निघताना गॅस बंद केलाय की नाही आठवत नाही अगं. अरे देव. काकू, हो केला असेल तुम्ही गॅस बंद. आणि जर का नसेल केला तर भांडी लावताना मावशींना दिसेल की. नका काळजी करू. आता तू म्हणतेस ना, तर नाही काळजी करत. चला, वेळेत पोचायला हवं. ट्रॅफिक नको लागायला आता. ते लोकही सही घ्यायला येतच असतील आता. तनू, तू ह्यांना ऑफिसच्या कामात खूप छान मदत करतेस. हे फार इम्प्रेसिव्ह तुझ्यावर. पण तुला खरंच रस आहे का ग बिझनेसमध्ये? नाही हो काकू, बिझनेसचं फार माहीत नाही, पण मला गायला खूप आवडतं. आणि आता पुन्हा माझी गाण्याची शिकवणी सुरू झाली आहे ना, त्यामुळे मला इतका आनंद झालाय की तुम्हाला काय सांगू. आणि पंडितजी पण जरा कडक शिस्तीचे आहेत. त्यांनी तर मला बजावून सांगितलंय, रोज 4 ते 5 तास रियाज व्हायलाच हवा. त्याचा प्रत्यय आलाय मला आज. आता की नाही, मला घरातल्या घरात तुझी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार. तनू मॅडम, तुम्ही आज फ्री आहात का? तुमच्याशी जरा बोलायचंय. काकू, अगं गंमत केली ग. आज तुझा गाण्याच्या शिकवणीचा पहिला दिवस होता की नाही. थकली असशील म्हणून तुला पिकनिकला आणलंयस समज. छान फिरू, निसर्ग पाहू, मज्जा करू आणि आपल्या गप्पाही होतील छान, हो की नाही? ओके काकू. देवी आई, आज कामाचा पहिला दिवस आहे. सगळं छान पार पडू दे. सारखं सारखं फोन करताय. हे कंपनीवाले पण ना त्रास देत राहतात. हॅलो 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 हॅलो. तुम्ही गाडे पाटलांची सून आहात का? हॅलो हॅलो, कोण बोलताय?
माझ्या कामामध्ये पण हे अडथळा निर्माण करणार आहेत का? ही गाडे पाटलांची सून असणं माझ्या कामाच्या पण मध्ये येत आहे. मला आणि सिद्धिराजना सुखात जगू न देण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतात. आम्ही घर सोडलं, गाडे पाटील नाव सोडलं, तरी सुद्धा आम्हाला सुखात जगू देत नाहीयेत. ना अगं काय झालं? मला मिळालेलं नवीन कामही जाणार आहे आता बहुतेक. काय अगं असं कसं काय शक्य आहे? आता ना मला एका निनावी नंबरवरनं कॉल आला होता आणि त्यांनी मला असं विचारलं की तुम्ही गाडे पाटलांच्या सुनबाई आहात का? ऐक तू बस, हो. तू बस शांतपणे बस. भावना शांत हो. या लोकांकडून दुसरी काय अपेक्षा आहे? तसे हे अडथळे आणण्याचा प्रयत्न करणारच आहेत, पण आपण प्रयत्न थांबायचा नाहीये. हा, जोर लावून प्रयत्न करायचा आहे. आणि मी आहे ना बरोबर आहे. आणि पंडितजींसमोर गायचं म्हणून माझा ना जरा घसाच बसला होता, आवाजच निघत नव्हता माझा. तर त्यांनी मला लगेच काढा करून दिला. मला सुरुवातीला जरा घाबरल्यासारखं झालं, म्हटलं हे काय नवीन. पण मग त्यांनी फोर्स केला आणि मी खरंच तो काढा प्यायले. आणि इतका छान काढा बनवला होता त्यांनी, म्हणजे माझा घसा लगेच मोकळा झाला. छान आहे. त्यांना एकदा विचारून घे कसा बनवायचा तो काढा, म्हणजे आपणही करू ना. काको हो, मी त्यांना विचारायच्या आधीच त्यांनी मला सांगितलं की मी तुला या काढ्याची कृती देतो म्हणून. गुड. ते पोहोचले असतील का? मला सुद्धा वेळेत पोहोचायला हवा. कधी पोचलो कळलंच नाही. चल तनु.